कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ आणि रायगड जिल्ह्यातील आंबेत पोलीस चौकीलगत हाकेच्या अंतरावर वाळू माफियांकडून मागील अनेक दिवसांपासून गाळ काढण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करण्यात येत आहे। तसेच दापोली तालुक्यात सुद्धा सर्व नदीपात्रातून दिवसा रेतीचा गोरखधंदा सुरू आहे। मात्र वाळू माफियांच्या अवैध वाहतूक आणि उत्खननाकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या चर्चा होतात। माणकोट सावित्री नदीला गाळ उपसा करण्याच्या नावानं नदीच्या पात्रात रेती व्यवसाय सक्शन पंपाच्या सहाय्याने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या हितसंबंधांमुळे हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी माध्यमांकडे केली आहे। मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ, टांगर, सोडरघर या परिसरात सध्या वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावताना पाहायला मिळतोय। या ठिकाणाहून दररोज अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणात राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येते। या चोरट्या वाहतुकीकडे संबंधित महसूल विभाग, वाहतूक, स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे माफियांचे फावत आहे। परिणामी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवून नुकसान होत आहे। सध्या वाळू पट्ट्यांचे लिलाव लाल फितीत अडकल्यामुळे मागणीच्या तुलनेत वाळू उपलब्ध होत नाहीये। परिणामी वाळूचे भाव वाढलेत। याच संधीचा फायदा घेत वाळू माफिया प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच पुढाऱ्यांना हाताशी धरून वाळू उत्खनन करून वाहतूक करत मागणीनुसार वाळू विक्रीचा गोरखधंदा करत आहेत। मोठ्या प्रमाणात गाळ उपसाच्या नावावर रेती विक्री केली जाते। याला वरदहस्त कोणाचा अशी चर्चा होताना पाहायला मिळते। शनिवार रविवार माफियांनी काही ठिकाणी दिवसा तर इतर वेळी रात्रीची वेळ निवडली आहे। रात्री उशिराने सुरू होणारा हा प्रवास पहाटेपर्यंत चालतोय। त्यानंतर रेती साठा दिवसभर ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करून गावखेड्यांसह शहरात विक्री करत असताना इतर मंडळी जरी या प्रकरणापासून अनभिज्ञ असली तरी स्थानिक रहिवासी मात्र नक्कीच या प्रकरणापासून अनभिज्ञ नाहीत। नागरिकांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी माध्यमांकडे धाव घेऊन हे प्रकरण प्रकाशझोतात येण्यासाठी पुढाकार घेत आहेत।